हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आपण MSCचा तुमचा प्रोटेक्शन ग्रुप बघत होतो, बरोबर की मागच्या टॉपिकमध्ये आपण नेमकं प्रोटेक्शन ग्रुप काय, त्याचे फीचर्स काय ते बघितलं होतं आणि प्रोटेक्शन ऑफ द अल्कोहोल बघितलं होतं. तर तुम्हाला जेवढा पण आपण टॉपिक समजवणार त्याच्यामध्ये तुम्हाला समजून गेलं असेल की नेमकं प्रोटेक्शन कशाला म्हणतो आणि डिप्रोटेक्शन कशाला म्हणतो, बरोबर की नाही. तर तुम्ही तो मागचा पार्ट बघितल्यानंतर तो बघा. काही कन्फ्युजन तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता, ठीक आहे. आता नेक्स्ट आपण स्टार्ट करणार आहे म्हणजे प्रोटेक्शन बाय द सिलिंग. आता हा कशा प्रकारे प्रोटेक्शनचं काम करतो त्याला आपण डिस्कस करणार आहेत, ओके. तर त्यासाठी आपण तुम्हाला डिप्रोटेक्शन आणि प्रोटेक्शन तुम्हाला कन्सिडर करूनच चालतं की तुम्हाला आता कळलेलं आहे पूर्ण व्यवस्थित डिटेलमध्ये मी तुम्हाला समजवलेलं आहे. तर तरी पण मी तुम्हाला एक सिम्पल ट्रिक सांगते की जो मोर रिॲक्टिव्ह ग्रुप असतो त्याला आपण काय करतो, एकदा ब्लॉक करून टाकतो आणि लेस रिॲक्टिव्ह ग्रुपसोबत आपण काय करतो, रिॲक्शन करतो. ओके, इथपर्यंत समजलं तुम्हाला. आता बघा नेक्स्ट आपण बघूया प्रोटेक्शन बाय द सिलिल ग्रुप. तर सिलिल कशा प्रकारे प्रोटेक्शन करू शकतो ग्रुपमध्ये, ठीक आहे ना. अल्कोहोलचं कशा प्रकारे प्रोटेक्शन करतो ते आपण डिस्कस करणार आहे, ओके. चला आता आपण स्टार्ट करूया. आता बघा TMS एक्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे की एखादा कुठला तरी हलाईड ग्रुप असतो. हलाईड ग्रुप म्हणजेच काय, हॅलोजन वगैरे तुम्ही म्हणू शकता. क्लोरीन पण असू शकतो, ब्रोमिन असू शकतो, आयोडीन, क्लोरीन, वॉटेवर जे काय तुमचे जे हॅलोजन ग्रुप आहेत ते असू शकतात एकच्या जागेवरती. कळलं का? बघा TMSचं कसं काम करण्यात येतं. TMS म्हणजेच काय, टी म्हणजे ट्राय मिथिल आणि सिलिल, ट्राय मिथिल सिलिल, आणि एक्स म्हणजे हलाईड, कुठला तरी हलाईड ग्रुप असणार तिथं, ओके. कारण की तो इझिली रिमूव्ह आउट होऊन जातो, रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व होत नाही, बरोबर की नाही. म्हणून आपण काय करणार आहे, त्याला घेणार आहे, ठीक आहे. आता तुम्ही अल्कोहोल ग्रुप घेतला आहे, वॉटेवर जो काय असणार आहे तो अल्कोहोलिक ग्रुप घेतलेला आहे आणि त्याची रिॲक्शन आपण कशासोबत करतो आहे, TMS म्हणजे ट्रायमिथिल सिलिल हलाईडसोबत करणार आहे, ठीक आहे. तर तुम्हाला एक लक्षात आलं असेल, तुम्ही हा प्रोटेक्शन म्हणून यूज करताय, ठीक आहे ना. तर रिॲक्शन कशी होईल, इथले जे लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन आहेत ऑक्सिजनवरची तो काय होती, सिलिवरती अटॅक होती आणि जो हलाईड ग्रुप आहे तो काय होऊन जाईल, तुमचा रिमूव्ह होऊन जाईल. मग तो रिमूव्ह झाला तर तुम्हाला माहिती काय होऊन जाईल, हा RO तुमचा ते काय जॉईन होऊन जाईल आणि HX हा H आणि हा X तुमचा काय होईल, लिगोट होऊन जाईल, बरोबर की नाही. म्हणजेच काय झाला, आता हा एक प्रकार तुम्ही म्हणू शकता जस्ट ह्या प्रकारे तुमची ट्रायमिथिल सिलिल ग्रुप आणि हा तुमचा अल्कोहोलिक ग्रुप इथे जॉईन झाला आहे, ठीक आहे ना. म्हणजे तुम्ही काय म्हणाला, ट्रायमिथिल सिलिल इथर म्हणणार आहे, काय म्हणणार, ट्रायमिथिल सिलिल इथर, RO आहे ना, इथर म्हणणार, ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेपला आपण काय म्हटलं आहे की आपण याला आता डिप्रोटेक्शन करून टाकणार. काय करणार, डिप्रोटेक्शन करणार. डिप्रोटेक्शन करण्यासाठी तुम्हाला सिम्पल काय करणार, हायड्रोलिसिस करावी लागणार, बरोबर की नाही. हायड्रोलिसिस करणार म्हणजेच काय होणार इथं बरं का सांगा, हायड्रोलिसिस म्हणजे ओळीची येणारी डिप्रोटेक्शन ह्या जागेवरती तुमचं काय होऊन जाईल, ओळीची होऊन जाईल, बरोबर की नाही. ह्या प्रकारे कळतं आहे, इथपर्यंत लक्षात आलं ना, बरोबर. नेक्स्ट तुमचा तो जो RO ग्रुप आहे तो काय होऊन जाईल, एचसोबत म्हणजे हायड्रोलिसिस केला ना, एच तुमचा एक याच्यासोबत जॉईन होऊन जाईल, ROH तुमचा अल्कोहोलिक ग्रुप ॲड निघाला आणि तुमचं सिलिल ट्रायमिथिल सिलिल तुमचा OH हायड्रोक्सिल ग्रुप तुमचं ते जॉईन होऊन जाईल, ठीक आहे. नेक्स्ट कंडिशन आहे तुम्हाला हायड्रोलिसिस करायचं आहे. आता तुम्हाला तो पुन्हा तोच जो आपला सिलिल ट्रायमिथिल सिलिल हायलाईट तो पुन्हा आणायचा. तर तुम्ही काय करणार याच्यासाठी, सिम्पल ट्रिक, याच्यामध्ये तुम्ही काय करणार, HX यूज करणार. HXचं काय काम असेल, तुमचा वॉटर मॉलिक्यूल तर निघून जाईल, बरोबर की नाही. आणि काय होऊन जाईल, यासोबत तो वॉटर मॉलिक्यूल निघून आणि हा X तिथं जॉईन होऊन जाईल. तुम्हाला भेटला ट्रायमिथिल सिलिल हायलाईट तुम्हाला भेटला आहे. म्हणून म्हणते की तुम्ही जर तो टॉपिक बघितल्यानंतर तो बघा तर तुम्हाला कन्फ्युजन राहणार नाही, ठीक आहे ना. त्याचं आपण सगळे बेसिक कन्सेप्ट ज्यांनी पण बघितलं सिरीज तुम्हाला अंडरस्टँडिंग लवकर लक्षात आलं असेल, बरोबर की नाही. नेक्स्ट यूज करणार आहे आपण, एक तुमचा हा झाला, तुम्ही हा यूज करू शकतो की ट्रायमिथिल सिलिल हलाईड यूज करू शकतो. सेकंड वन तुमच्याला ट्राय म्हणजे तुमचं टर्चरी ब्युटिल डायमिथिल सिलिल यूज करणार आहे, ठीक आहे. टर्चरी ब्युटिलचं तुम्हाला स्ट्रक्चर अंडरस्टँड झालं आहे, हे टर्चरी ब्युटिल, बरोबर की टर्चरी ब्युटिल सिलिल आणि हा तुमचा डायमिथिल ग्रुप आहे, बरोबर की नाही. आणि हा तुमचा क्लोराईड हॅलोजन ग्रुप आपण घेणारच आहे, कळतं का. हॅलाईड ग्रुप तुमचा असणार म्हणजे बघा आपण इथे तर क्लोरीन घेतला, एकची जागेवर आपण काय घेतलं, क्लोरीन घेतला. तेच बोलले की हॅलोजन ग्रुप तुमचा कुठलाही असू शकतो, इथं क्लोरीन असू शकतो, ब्रोमिन वॉटर जो काही असणार आहे तो तुम्ही तो घेऊ शकतात आणि जस्ट रिॲक्शन करू शकता, ठीक आहे. अल्कोहोलिक ग्रुपसोबत रिॲक्शन करण्यास सिम्पल प्रकारे तुम्हाला माहिती काय होऊन जाईल, हा CL निघून जाईल आणि हा O तिथं जॉईन होऊन जाईल आणि डिप्रोटेक्शन म्हणजे तुमचा प्रोटेक्शन म्हणजे ACL तुमचा काय बाहेर झाला, हा H आणि हा CL काय झाला तुमच्याला रिमूव्ह होऊन जाईल, बरोबर की नाही. हा H आणि हा CL काय झाला, निघून जाईल आणि हा RO तुमचा इथं जॉईन होऊन जाईल, कळतं. नेक्स्ट स्टेपमध्ये काय होईल मग, सिम्पल प्रकारे काय झाला आहे तो जॉईन झाला आहे, ठीक आहे ना. ह्या प्रकारे आता तुम्ही काय करणार आहे, टर्चरी तुमचा काय भेटला आहे, ब्युटिल डायमिथिल सिलिल इथं तुम्हाला भेटलं आहे. तर तुम्हाला नेक्स्ट काय करणार, तुम्ही डिप्रोटेक्शन करणार आहे.
आता याला काय करणार आपण डिप्रोटेक्शन करणार आहे. सिम्पल प्रकारे काय करणार डिप्रोटेक्शन करणार आहे. ठीक आहे ना. ॲक्वेस HCl तुम्ही जर घेतला तर तुमचा इथं काय होऊन जाईल RO तुमचा निघून जाईल आणि CH3 ग्रुप तुमचा काय इथं जॉईन होऊन जाईल. बरोबर की नाही. आता पण टर्चरी ब्युटील तुमच्याला तुमच्याला सिलेल ग्रुप म्हणजे आता फक्त काय झालं इथं CH3 ग्रुप जॉईन झाला, दुसरं काय नाही. इथं फक्त RO निघाला आहे आणि इथं CH3 जॉईन झाला. तुम्ही काय यूज केलं आहे ॲक्वेस HCl यूज केला आहे. ठीक आहे. आणि तुमचा अल्कोहोल ग्रुप पण बाहेर लेआउट झालेला आहे. समजलं का इथपर्यंत कळलं आहे बरोबर की नाही. नेक्स्ट तुम्ही प्रोटेक्शन ग्रुप म्हणून आणखी काय यूज करू शकता की टर्चरी ब्युटील डायफिनिल सिलिल यूज करू शकता TBDPS. ठीक आहे ना. ही टर्चरी ब्युटील डायफिनिल सिलिल हा यूज करू शकता. डायफिनिल म्हणजेच काय राहणार आहे, 2 तुमचे फिनिल रिंग असणार आहे. ठीक आहे ना. जशी इथं डायमिथिल होतं म्हणजे 2 तुमचे मिथिल. सिम्पल थोडं काही गोष्टीत ना आपल्याला ट्रिकने थोडं म्हणजे त्याचं जसं स्ट्रक्चर असेल ना त्याप्रकारे लक्षात ठेवावं लागेल बरोबर की नाही. इथं जर टर्चरी ब्युटील तर एक फिक्स आहे तुमच्याला टर्चरी ब्युटीलमध्ये आला आणि तुमचं काय सांगितलं तर डायमिथिल सांगितलं म्हणून तुम्ही 2 मिथिल घेतलं होता बरोबर की नाही. हे स्ट्रक्चर होतं डायमिथिल आणि जसं इथं होतं तर म्हणून RO होता. तर आता काय झालं तुमचा CH3 तर मग जॉईन झाला. आता इथं काय होणार आहे डायफिनिल सांगितलं म्हणजे तुमचं काय होऊन जाईल जिथं CH3 ग्रुप होतं फक्त डायफिनिलला बस काय असणार आहे. जर इथं जर इथिल राहिला असं सपोज मी सांगते इथिल राहिला असता आता टर्चरी ब्युटील फिनिलच्या जागेवर इथिल राहिला असता तिथं काय C2H5 राहिला असतं तुमच्याला दोघी ठिकाणी. हो की नाही. एवढं तर अंडरस्टँडिंग होणारच आहेत ना तुम्हाला बरोबर की नाही. आता टर्चरी ब्युटील डायफिनिल सिलिल घेतला आहे. ठीक आहे. अल्कोहोलसोबत रिॲक्शन करणं सिम्पल प्रकारे काय होणार प्रोटेक्शन होणार HCl. नेक्स्ट काय होऊन जाईल तुमच्याला हा इथं जॉईन होईल CL तुमचा बाहेर निघून जाईल. HCl बाहेर निघाला की नंतर काय होईल तुमच्याला जस्ट RO तिथं जॉईन होऊन जाईल. ॲक्विस सोल्युशन डिप्रोटेक्शन तुम्ही करणार आहे. डिप्रोटेक्शन करणे म्हणजेच काय होणार तुमच्याला हा ग्रुप बाहेर जाणार HCl आहे तुमच्यापैकी CL तुमचं इथं जॉईन होऊन जाईल. या प्रकारे बाकी असं स्ट्रक्चरमध्ये काही डिफरंट होत नाही. फक्त तुम्हाला जॉईनिंग कुठे करायची आहे ते लक्षात यायला पाहिजे आणि कुठे तो रिमूव्ह होतो आहे रिप्रोटेक्शन कुठं होते ते अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे बरोबर की नाही. बाकी एकदम रिॲक्शन सगळ्या सिम्युलर आहेत म्हणून टेन्शन घेण्याचं काम नाही. ओके. आणि कोणाला काही कन्फ्युजन तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. इंस्टाला फॉलो करा. इंस्टाला पण तुम्ही मला कोणाला ऑनलाईन क्लासेस वगैरे जॉईन करायचे किंवा ऑफलाईन पण जॉईन करायचे तर दोघी अवेलेबल आहेत आपल्याकडे. ओके. बॅचेस चालू केलेले आहेत मी. जर कोणी असेल इंटरेस्टेड तुम्ही फार्मसीचे स्टुडंट असो MSCचं असो BSCचं व्हॉटएव्हर जे काही तुम्ही असणार आहे तुम्ही जॉईन करू शकता आणि तुम्हाला काही कन्फ्युजन तुम्ही ते विचारू शकता. ठीक आहे ना. कुठल्याही टॉपिक्सवरती असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. ठीक आहे. तर आता नेक्स्ट मग आपण घेणार आहे तो म्हणजे काय इथर ऑफ द प्रोटेक्टिव्ह ग्रुप. आता हा झाला होता आपल्याला सिलिल प्रोटेक्टिव्ह ग्रुप बघत होता. आता आपण इथर कसा करणार आहे ते आपण डिस्कस करतो. आता इथरचं सिम्पल प्रकारे काय होणार काय होईल इथरचं अल्कोहोल ग्रुपवर तुम्ही इतर ग्रुप घेतलेला आहे प्रोटेक्शन करणार तुम्हाला एवढं इझिली तुम्हाला आता अंडरस्टँड व्हायलाच पाहिजे की तुमचा जो निघणारा ग्रुप आहे तो एखादा तुमचा कसं असणार आहे हलाईट ग्रुप निघणार असणार आहे तो जॉईन होईल पुन्हा डिप्रोटेक्शन करणार आणि पुन्हा रिॲक्शन तुम्हाला ॲज सच जशी तशी भेटणार आहे. ओके नाही. कन्फ्युजन होण्याचं कारण काहीच नाही याच्यामध्ये. ठीक आहे ना. इथं नाही तर प्रोटेक्शन कारण काही हे विचारलं थोडं म्हणजे तुम्हाला जर रिॲक्शन मेकॅनिझम वगैरे विचारलं जाऊ शकतं किंवा एखादा दिलेलं असेल तुम्हाला रिॲक्शन दिलं ती सॉल्व आउट करा. ठीक आहे ना. त्यांनी असं सांगितलं नसेल की तुम्ही हीच रिॲक्शन ह्या प्रकारे तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं तुम्ही ते कन्सिडर करून तुम्ही रिॲक्शन सॉल्व करायची आहे. कन्फ्युजन काय कारण आहे कन्फ्युजन होण्यासारखं बरोबर की नाही. आता हा अल्कोहोलिक ग्रुप घेतला आणि जर सिथरिकसोबत रिॲक्शन करा प्रोटेक्शन करणार तुम्ही काय करणार LClला बाहेर काढणार तुम्ही काय RO जो आहे तुमचाला ग्रुप काढणार इथं जॉईन होऊन जाईल CL निघून जाईल. ह्या प्रकारे ना या प्रकारे तुम्हाला भेटणार आहे. नंतर तुम्ही काय डिप्रोटेक्शन काय यूज करतो CH2 यूज करतात बरोबर की नाही. या प्रकारे तुम्ही रिॲक्शनमध्ये यूज करायला हा निघून जाईल तुमच्याला तिथं काय होऊन जाईल CH2 हा हायड्रोजन इथं जॉईन होऊन जाईल एक CH3 आणि तुमचा हा ROH. या प्रकारे तुम्हाला फायनल आन्सर भेटणार आहे. कळतं आहे का. कन्फ्युजन तुम्ही मला कमेंट करा त्याची जेवढं पण मला पॉसिबल आहे तेवढं मी तुम्हाला तुम्हाला समजण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे ना. आणि ऑनलाईन बॅचेसमध्ये आपलं कसं आहे मी सगळं काही अवेलेबल करून देते तुम्हाला नोट्स वगैरे किंवा क्वेश्चन कशा प्रकारे चाललं व्हॉटएव्हर जे काय असणार ते तुमचे डाऊट पण क्लिअर होतं त्याच्यामध्ये. हो की नाही. आता नेक्स्ट आहे आपला ईस्टर ॲज अ प्रोटेक्टिंग ग्रुप. ईस्टर ग्रुप राहिला तर तुम्ही कशा प्रकारे प्रोटेक्ट करणार ते पण दिलं आहे. ठीक आहे ना. अशा ईस्टरला तुम्ही ईस्टर ग्रुप घेतलेला आहे सिम्पल प्रकारे प्रोटेक्शन करणार आहे. काय होईल कार्बन ग्रुप वाटत OH तुमचा काय होऊन जाईल निघून जाईल बाहेर बरोबर की नाही. H2O झाला ना मग हा बाहेर निघाला हा याच्याने हा OH वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल. प्रोटेक्शन केलं नंतर काय होणार RO. या प्रकारे तुम्हाला रिॲक्शन भेटणार. डिप्रोटेक्शन करणार पुन्हा हायड्रोलिसिस केला
तसं केल्यानंतर काय म्हणजे हा आर ओ निघून जाईल आणि इथं काय म्हणजे OH येऊन पुन्हा तेच चर्चा तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे ना, ROH. आणि आणखी एक एक्झाम्पल तुम्ही असंही सॉल्व करू शकता. OHच्या जागेला तुम्ही काय केलं, हायलाईट घेणार आहे. ॲस्टल हायलाईट घेतल्यानंतर काय होईल, मी फक्त पुन्हा राईट डाऊन नाही केलं आहे रिॲक्शन, तर तुम्ही ते पण एक्झाम्पल करून सॉल्व करू शकता. तर तुम्ही मला फायनल आन्सर सांगा काय असू शकतं याचं मला. ठीक आहे ना, कमेंट करा मला फायनल आन्सर तुमचं काय असणार आहे ते मला कमेंट करून सांगा. ठीक आहे, हा यूज करून तुम्हाला काय करायचं आहे, सॉल्व आउट करायचं आहे. ठीक आहे, बघू बरं का कोणाकोणाचं बरोबर येतं. ठीक आहे ना, हा यूज करायचा आता. ओके. आणि एक लक्षात ठेवायचं की ऑर्डर ऑफ डिस्ट्रिब्युशन कशा प्रकारची असते अल्कोहोलची. इथं तुमचा फर्स्ट काय तो प्रायमरी अल्कोहोल होतो, नंतर सेकंड, नंतर टर्शरी अल्कोहोल येतो. ठीक आहे ना, डिस्ट्रिब्युशन जेव्हा अल्कोहोलची विचारली जाईल त्यावेळेला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे ना. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. पुढच्या टॉपिकला मग प्रोटेक्शन ऑफ द अमाइन ग्रुप आहे, कार्बोनिल ग्रुप पण आहे, कार्बोजिक ॲसिड वगैरे आहेत ते आपण पुढे डिस्कस करूया. ओके. आय थिंक इथपर्यंत कोणाला कन्फ्युजन नसावं असं मला वाटतं आहे. कन्फ्युजन तुम्ही मला कमेंट करा. थँक्यू. आणि हो, नवीन असणार तर चॅनलला तर सबस्क्राईब देखील करा, आपल्या फ्रेंड लोकांमध्ये शेअर करा. थँक्यू.